दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह। नमस्कार, मी गौरी. आपण पाहत आहात संध्या लाईव्ह। लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर झाल्यापासून आम्ही विविध लोकसभा मतदारसंघातील ग्राउंड रियालिटी चेक करतोय। कोणत्या लोकसभा मतदारसंघात कोणाची हवा आहे, तेथील स्थानिक प्रश्न काय आहेत, कोण खासदार होईल, मतदार कोणाच्या बाजूने कौल देत आहेत हे जाणून घेतोय। याचाच भाग म्हणून आमचे प्रतिनिधी रोहित दळवी यांनी नगर दक्षिण म्हणजेच अहिल्यानगर लोकसभेचा आढावा घेतलाय। पाहूयात। आपण पाहताय संध्या लाईव्ह। मी आज आहे नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतोय आणि इथून आपण माळीवाडा या ठिकाणाहून लोकांना विचारतोय की नगर दक्षिण मध्ये कोणाची हवा आहे। माझ्यासमोर काही इथं छोट्यांचा अगरबत्तीचा याचा व्यवसाय। काय सांगाल आता, लंके साहेब का विखे साहेब? विखे साहेब। का बरं विखे साहेब? आता भाजपचे आहेत ना ते, भाजपचे आहेत म्हणून विखे साहेब। 5 वर्षाची कारकीर्द पूल बांधला बस, त्यामुळे परत त्यांना संधी द्यायची। बाबा तुम्ही काय सांगाल, कुणाला संधी द्यायची? भाजपला। का बरं भाजपला? पूल बांधला आमचा नगरचा, 25 वर्ष झाला नव्हता, 5 वर्षात झाला। बर, त्याच्यामुळे भाजपला संधी द्यायची। दुसरं काय? तर असेच काय अजून इथं नागरिक आहेत। तू काय सांगशील दादा, कुणाला संधी देणार खासदार म्हणून? लंके साहेबांना। का बरं लंके साहेब? नवीन नेता आहे ना। काय काय? नवीन नेता आहे यासाठी, नवीन नेता आहे, तडफदार नेता आहे। तडफदार नेता आहे। आणि विखे पाटील काय आहे? विखे पाटील पण आहेत ना, त्यांनी पण खूप कामं केली। हा, त्यांनी पण कामं केलेत भरपूर। त्यांनी पण नवीन कामं नेता एक आता आलाय तर खूप प्रयत्न करू। तू तरी संधी द्यायची। बर, चहा विक्रेते आहेत, तर काय बोलणार आहे का कोण? काय सांगाल? हे बोलणार, हे बोलणार। काय सांगाल? काय बोलायचंय? बोला बोला बोला। कुणाला खासदार म्हणून बघायला आवडेल तुम्हाला? लंके साहेबांना। लंके साहेबांना। का बरं लंके साहेब? माणूस पण भारी आणि सर्व जनतेसोबत जाऊन तो काम करणारा माणूस आहे। जनतेचे प्रश्न ओळखतात ते, याबद्दल मग त्यामुळे आम्हाला लंके साहेब पाहिजे। विखे पाटलांचं कसं आहे, जर तुम्ही आज हे केलं, निवडून झाले, खासदार झाले, आज किती वर्ष झालं, आम्ही सर्वसामान्य लोक असं आमचे प्रश्न सुटत नाही। त्यांना भेटायचं म्हणलं की 2-2, 3-3 दिवस लागतात। लंके साहेबांना फोन लावा, तुम्ही लगेच माणूस हजर आहे। त्यामुळे आम्हाला लंके साहेब पाहिजे आणि छोट्या छोट्या गोष्टी तो माणूस पूर्ण करू शकणार आहे। लंके साहेब हे सहज उपलब्ध होतात, सर्वसामान्यांचं ऐकतात असं काही लोकांनी सांगितलेलं आहे। आणि विखेंना जर संपर्क करायचा म्हणलं तर बराच वेळ लागतो, 2-3 दिवसांनी संपर्क होतो। अशा काही प्रतिक्रिया घेतोय आपण माळीवाडा नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून। अजून काही आपण नागरिकांशी चर्चा करणार आहोत। माळीवाडा वेस्ट या ठिकाणाहून आपण जे सर्वसामान्य मतदार आहेत त्यांच्याशी चर्चा करतोय। कुठले हो तुम्ही? आम्ही सारसनगर। सारसनगर। बरं, नगर दक्षिण मध्येच मतदान आहे? हो। आता 2 प्रमुख उमेदवार आहेत, विखे साहेब, सुजय विखे आणि निलेश लंके। तर कुणाला संधी द्यायची यावेळेस खासदार म्हणून? पुन्हा एकदा सुजय विखे पाटील। का बरं सुजय विखे पाटील? काम चांगले आहेत। काय काय कामं मार्गी लागली इथली? रस्त्याचे सगळे काम मार्गी लागले, महामार्ग हे ते सगळं। उड्डाण पूल झाला, तिथून माग होत नव्हतं काहीच। हे जे बाहेरचे रस्ते आहेत, महामार्ग, ते सर्व पूर्ण केले नितीन गडकरी यांनी। अजून बरेचसे काम ते चांगले करते। म्हणजे भाजपाचं विजन आहे, त्याच्यामुळे त्यांना संधी द्यायची। नक्की। तुमचं काय म्हणणं आहे? आमचं काहीच म्हणणं नाही। का बरं तुमचं मतदान नाही का इथं? आमचं मतदान आहे पण आम्ही मतदानच करीत नाही। का मतदान करत नाही? राजकारणीच तसे नाही तर, म्हणजे हे बदललेलं राजकारण तुम्हाला पचनी पडलं नाही? अजिबात नाही। हे पक्ष फोडाफोडी, हे कोणी कुठल्या पक्षात जाते, मतदानावरचा विश्वासच उडाला आमचा मतदारांचा राजकारण्यावरचा। अशा पण काही नकारात्मक प्रतिक्रिया येत आहेत आपल्याकडे की मतदारांचा विश्वास उडालाय। अशी काय आपण लोकांशी चर्चा करणार आहोत, लोकांना बोलतं करणार आहोत। महात्मा फुले यांची जयंती आहे आणि नगर येथील माळीवाडा या ठिकाणी मी आहे आणि इथं आपण पाहतोय की महात्मा फुले यांच्या पुतळ्याला वंदन करताना काही नागरिक दिसत आहेत। त्यांना आपण विचारणार आहोत या नगर दक्षिण मतदारसंघाबद्दल। काय सांगाल, नगर दक्षिणची निवडणूक लागली तर कुणाला संधी द्यायची यंदा, विखे साहेब का लंके साहेब? विखे साहेब। विखे साहेब। का बरं विखे साहेब? या नगर शहराची जर उन्नती प्रगती करायची असेल तर विखे साहेबच पाहिजेत साहेब आपल्याला।
तर अशा काही प्रतिक्रिया दिलेल्या आहेत नागरिकांनी की नगरची प्रगती करायची तर विखे साहेब पाहिजेत. अजून आपण काय नागरिकांशी चर्चा करणार आहोत, त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचा आपण आढावा घेत असताना मी माळीवाडा या ठिकाणी आहे आणि आज महात्मा फुलेंची जयंती आहे. या निमित्ताने इथं काही स्थानिक कार्यकर्ते नागरिक जमलेले आहेत. काय सांगाल, आता निवडणूक लागलेली, वातावरण तापलेलं आहे, लंकेंचा पण प्रचार जोरदार आहे, विखेंचा पण प्रचार जोरदार आहे, तर आता कुणाला परत खासदार म्हणून पाठवायचं? सध्याला आता ह्या शहरामध्ये नवीन माणूस पाहिजे, आता नवीन नेतृत्व पाहिजे. कारण आता विकेंडला त्यांच्या जुन्यापासून सगळे नगर शहरातल्या लोकांनी मतदान केलेलं आहे, तरी विकासाचं काही दाम्पत्य नाहीये. आता यावेळेस लंके साहेबावर जास्त लोकांचा विश्वास आहे या नगर शहरातील. आता लंके साहेब काही योजना आणतील, काही कामं करतील, अशा पद्धतीने नगरमध्ये चालू आहे. लोकांचे प्रश्न सोडवण्याचे काम करतील असं लोकांना आशा आहे त्यांच्याकडून, नवीन नेतृत्वाकडून. त्याच्यामुळे लंके साहेबाला जास्त लोक हे करतात. तुम्ही काय सांगाल, कुणाला खासदार म्हणून पाठवणार तुम्ही? सर्वसामान्याच्या मध्ये तुतारी वाजली असं लोक म्हणतात, चर्चा चालू आहे. तुम्ही तुतारीला सहकार्य करा. हो, तुम्ही काय सांगाल, कुणाला तरुण वर्ग पाठिंबा देईल? नगर तरुण वर्ग सुजय विखेंना पाठिंबा देईल. सुजय विखेंना. का बरं सुजय विखेंना? सुजय विखे हे तरुणांसाठी काहीतरी रोजगार आणतील, काहीतरी तरुणांसाठी चांगल्या गोष्टी करतील असा विश्वास आहे आम्हाला. 5 वर्ष तेच होते की खासदार? होते, त्यांनी भरपूर कामं केलेत, शहरात सुद्धा भरपूर कामं केलेत. असेच कामं ते पुढे चालू ठेवतील या आशेवर आम्ही सुजय विखेंना मतदान करू. तर असे काही आपल्याला नागरिक संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळतात, सुजय विखे पाटील आणि निलेश लंके. अजून आपण नगर दक्षिण मधील काही लोकांशी चर्चा करणार आहोत, इथला जनमताचा कौल जाणून घेणार आहोत. नगर दक्षिणचा आढावा घेतोय आपण माळीवाडा या ठिकाणाहून. माझ्या समोर काही हॉटेल चालक आहेत, इथले विक्रेते स्थानिक. काय सांगाल, आता लोकसभेचं इलेक्शन सुरू झालेलं आहे, आता विखे साहेब पण रणांगणात आहेत आणि लंके साहेब, तर कुणाला संधी देणार तुम्ही? लंके साहेब. लंके साहेबांना. का बरं लंके साहेब? आमची इच्छा. हा? आमची इच्छा. तुमची इच्छा. बरं, म्हणजे विखे साहेबांचं काम पटलेलं नाहीये. नाही, काम पटलं. नवीन उमेदवार द्यायचा, नवीन यावेळेस नवीन उमेदवार द्यायचा आहे असं त्यांचं म्हणणं आहे आणि तुतारीला समर्थन करता येते. अशा आपण काही लोकांच्या बाईट घेतोय, अजून प्रतिक्रिया जाणून घेतोय या माळीवाडा नगर दक्षिण नगर शहरातून. नगर दक्षिण मधून आपण काही नागरिकांशी संवाद साधतोय. कुठं राहिलाय हो तुम्ही? माळेवाड्यामध्ये. माळीवाड्यामध्ये, इथलेच प्रॉपर? हा. बरं, आता लोकसभेचं इलेक्शन आहे, 13 मेला मतदान आहे, तर आता कुणाला संसदेत परत खासदार म्हणून पाठवायचं? मोदीला. मोदींना. मोदींचं जे तिकीट घेईन त्यांना आता मोदींचं तिकीट घेतलंय सुजय विखे पाटलांनी. देऊ ना आम्ही त्यांना, सुजय विखे पाटलांना. बरं, दुसरे उमेदवार निलेशजी लंके, त्यांचं काय इथं प्रचार कसा आहे काय? त्यांचं काय आपल्याला आयडिया नाही, हम्म. पण मोदींमुळं बीजेपीला देणार आहे आम्ही. भारतीय जनता पार्टीला परत संधी देणार आहे केंद्रात. संधी देणार आहे. तर अजून काही इथले स्थानिक पान विक्रेते वगैरे आहेत, तर त्यांना आपण विचारू. काय सांगाल तुम्ही, आता नगर दक्षिण मध्ये कुणाला खासदार म्हणून संधी द्यायची परत? सुजय विखे. सुजय विखे पाटील. हो, निलेश लंकेला का नाही बरं? तसं काय नको, पहिल्यापासून सुजय विखे झालो, त्याच्यामुळं बोल ना, इथं ये ना. ये, बोल ना. इथं अजून एक काय तरुण कार्यकर्ता आहे, काय म्हणतोय तू, कोण यायला पाहिजे? अरे काय झालं? ते व्हिडिओ मध्ये आल्यावर लफडे व्हायचे आपले. अरे काय नाही लफडे होत. नाही, तुम्ही काय सांगाल? पारनेर शहर एवढं सुधारा डेव्हलप झालेलं आहे निलेश लंके साहेब मुळे. आपलं नगर शहर बघा तुम्ही, उड्डाण पूल बांधलंय, ते कोसळलेले गाडीवर, त्यांना डायरेक्ट तडीपार केलंय. तिथून जे होते का पेशंट त्यांना डायरेक्ट तिकडून नेलेत आलेले. काय ते निलेश लंके आले, नगरचं खूप डेव्हलप होईल, एवढंच मत आहे बोलायचं नाही. असं काही इथले स्थानिक जे नागरिक आहेत, तरुण कार्यकर्ते, त्यांचं मत आहे. 2 मतप्रवाह बघायला मिळत आहेत. तर आपण असंच अजून काही लोकांशी चर्चा करणार आहोत. नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचा आपण आढावा घेतोय. 5 पीर चावडी या ठिकाणाहून काही स्थानिक नागरिक आहेत माझ्यासमोर. कुठले हो काका तुम्ही?
आम्ही इथलचेच. बर, आता लोकसभेचं इलेक्शन सुरू झालेलं आहे. दोन प्रमुख उमेदवार आहेत, डॉक्टर सुजय विखे पाटील आणि निलेश लंके. तर यंदा कुणाला लोकसभेत खासदार म्हणून पाठवणार तुम्ही? आम्ही निलेश लंके. का बरं लंके साहेबांना? नवीन काहीतरी 5 वर्ष यांचा अनुभव घेतला आता. 5 वर्ष लंकेचा अनुभव घेऊ. बर, म्हणजे सुजय विखेंनी काही कामं नाही केली? सुजय विखेंनी कामं म्हणजे आता त्यांच्या भागात केली आहे. इकडे तर काही दिसलेच नाही नगरमध्ये. नगरमध्ये दिसलेच नाहीत. 5 वर्ष आम्हाला दिसलेच नाही. कोविड मध्ये नाही दिसले, नाही कोणत्या ह्याच्यात दिसले नाही. त्याच्यामुळे आता तुतारीला संधी द्यायची. तुतारीला. बर, अशा काही नागरिकांच्या प्रतिक्रिया घेतोय आपण. रुचिरा मिसळ, माळीवाडा, महात्मा फुले चौक या भागातून आपण काही स्थानिक इथं हॉटेल चालक आहेत. काय सांगाल, लोकसभेचं इलेक्शन सुरू झालेलं आहे. सुजय विखे पाटील आहेत आणि लंके साहेब आहेत. तर दोघांपैकी कुणाला खासदार म्हणून पाठवणार? सुजय विखे पाटील. सुजय विखे पाटलांना परत संधी देणार? परत संधी त्यांनाच. का बरं त्यांना संधी द्यायची? वरती मोदी सरकार पाहिजे म्हणून. मोदी सरकार पाहिजे म्हणून. लंके साहेबांचा प्रचार इथं काय नाहीये का एवढा? काय आहे जोरावर आहे, पण आमची मनाची जी इच्छा आहे ती विखे पाटील पुन्हा झाले पाहिजे खासदार. तर असं आपण पाहतोय की विखे पाटील पुन्हा झाले पाहिजे खासदार, असं या नगरकरांचं म्हणणं आहे. अजून आपण अशा काही नगर दक्षिण मधील नागरिकांशी संवाद साधणार आहोत, विचारणार आहोत की त्यांच्या मनात कोण खासदार आहे आणि ते कुणाला संधी देणार खासदार म्हणून. नगर दक्षिण या भागातून माळीवाडा या नगर शहरातून आपण काही स्थानिक विक्रेते आहेत त्यांच्याशी संवाद साधतोय. काय सांगाल, आता लोकसभेचं इलेक्शन सुरू झालेलं आहे, वार प्रचाराचं जोरदार सुरू आहे. डॉक्टर सुजय विखे पाटील आणि लंके साहेब असे दोन उमेदवार आहेत प्रमुख. तर कुणाला संधी देणार तुम्ही खासदार म्हणून? आम्ही अहमदनगरवाले आहेत. आम्हाला लंके साहेब पण लांब आहेत आणि विखे साहेब पण लांब आहेत. बर, त्याच्यामध्ये काही वांध नाही आमचं. पण आम्हाला अहमदनगर जिल्ह्याला काय रोड लागतो, पाणी लागतं, अमुक लागतं, धमुक लागतं, हे साहेबांनी विचारावं. एवढे आमची कोणी निवडून यावं, पण आम्हाला विचारावं नगरवाल्यांना. नगरवाल्यांना आतापर्यंत 100% मोठे मोठे नेते झाले, म्हणजे आमदार झाले, खासदार झाले, हे सगळे बाहेर गावचेच आहेत. पण त्यांनी नगरचं विचारावं, नगरकरांना काय लागतं काय नाही. नगरमध्ये स्थानिक माणूस आतापर्यंत नाही, अहमदनगर जिल्ह्यातला आता म्हणजे 25 दिलीप गांधी होते तेव्हा त्यांना काय वरतून सत्ता बीजेपीची असायची, ते बीजेपीतून निवडून यायचे आणि वरती सत्ता काँग्रेसची असायची. त्यामुळे त्यांना बी काही करता नाही आलं त्या कालखंडामध्ये. आता आम्हाला काहीतरी करून द्यावं भाऊ, नगरकरांचे विचारावं नगरकरांना की भाऊ कोणी निवडून यावं. आमचं काय म्हणणं नाही. आणि आम्ही सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आम्ही मोदी भक्त आहोत. आमच्या रक्तामध्ये हिंदुत्व आहे आणि आम्ही हिंदुत्वासाठी काय पण करायला तयार आहे, असं आमचं म्हणणं आहे. बस एवढंच तुम्हाला आम्ही सांगू शकतो. तर यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे की हिंदुत्वासाठी आम्ही भाजप सरकार पुन्हा आणणार आहे आणि नगरकरांना गृहीत धरू नये, नगरकरांच्या समस्या इथल्या राजकारण्यांनी जाणून घ्याव्यात. तसंच नगर दक्षिणचा आपण लोकसभेचा आढावा घेतोय आणि इथं माळीवाडा या भागातून मी लोकांशी चर्चा करतोय. काय सांगाल, आता यंदा खासदारकीला कोणाला संधी द्यायची, विखे पाटील का लंके साहेब? लंके साहेबांना तुतारी. विखे साहेबांचं काय काम आवडलं नाही 5 वर्षाचं? नाही, आम्हाला लंके साहेबच आवडते पहिल्यापासून. बर, तुतारीला संधी देणार? तुम्ही काय सांगाल? सुजय विखे. तुम्ही काय सांगाल? विखे पाटील. तुम्ही काय सांगाल? विखे पाटील. अजून कोण बोलणार आहे? तुम्ही काय सांगाल? विखे पाटील. तर अशा नागरिकांच्या प्रतिक्रिया घेतोय आपण. विखे पाटील आणि निलेश लंके अशा संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. अजून काही नागरिक आलेले आहेत माझ्यासमोर. काय सांगाल, आता यंदा खासदारकीचं इलेक्शन सुरू झालेलं आहे, दोन प्रमुख उमेदवार आहेत, डॉक्टर सुजय विखे पाटील आणि निलेश लंके. तर कुणाला खासदार म्हणून पाठवणार तुम्ही नगरकर? विखे पाटील. सुजय विखे पाटलांना. तुम्ही राहिला कुठे? सारसनगरला. बर, विखे पाटील तुम्हाला खासदार म्हणून आवडतील, चालतील. तर विखे पाटलांचं कार्य आवडलेलं आहे 5 वर्षाचं? हो, आवडलेलं. आणि लंके साहेबांचा प्रचार वगैरे, लंके साहेब का नको? नाही, हे चांगले मग ते कशाला. बर, हे चांगलेत, काम करतात म्हणून. चांगले काम करणारे आणि करतात. तर असे आपण स्थानिक नागरिकांची चर्चा करतोय. सुजय विखे पाटील आणि लंके साहेब असे संमिश्र प्रतिक्रिया येतात आपल्याला. आपण अजून नागरिकांशी चर्चा करून
इथला जनमताचा कौल जाणून घेणार आहोत. दक्षिणचा आपण आढावा घेतोय आणि माळीवाडा या परिसरातून, नगर शहरातून आपण स्थानिक नागरिकांशी चर्चा करतोय. काय सांगाल, या लोकसभेला आता दोन प्रमुख उमेदवार आहेत, विखे पाटील आणि लंके साहेब. कुणाला संधी द्यायची? विखे पाटलांनाच. का बरं विखे पाटलांना? मोदी साहेब. मोदी साहेबांमुळे विखे पाटलांना संधी द्यायची. तुम्ही काय सांगाल, कुणाला खासदार म्हणून पाठवणार नगरमधून? विखे पाटलांना. 5 वर्षाची कारकीर्द आवडलेली. तर असे काही प्रतिक्रिया घेतोय आपण आणि अजून काही जे स्थानिक नागरिक आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. त्यांना विचारणार आहोत की नगर दक्षिणचा कोण होणार खासदार म्हणून. नगर शहरातून वाडिया पार्क या ठिकाणाहून आपण काही स्थानिक विक्रेत्यांशी संवाद साधतोय. इथल्या मतदारांशी आपण बातचीत करतोय. काय सांगाल, कुठं राहिलाय तुम्ही? नालेगाव. कुठं? नालेगाव. नालेगाव. बरं, आता खासदारकीच्या इलेक्शनला दोन प्रमुख उमेदवार आहेत, बरोबर? डॉक्टर सुजय विखे पाटील आणि लंके साहेब, निलेश लंके. तर कुणाला संधी देणार यंदा? लंके साहेब चांगल्या पद्धतीने काम करते आता. लंके साहेबांची निशाणी माहितीये का? निशाणी माहितीये का त्यांची? निशाने हा? नाही, निशाण नाही माहिती. अहो, त्यांचं प्रचाराचं चिन्ह कुठलं आहे? चिन्ह कुठलं आहे त्यांचं? नाही, चिन्ह नाही माहिती. तुतारी वाजवणारा माणूस नाही माहिती? तुतारी वाजवणारा माणूस नाही माहिती का? आहे ना. हा, मग तेच विचारलं मी की त्यांची निशाणी तुम्हाला माहिती आहे का? तर तुम्ही लंके साहेबांना संधी देणार? बर. इथं काही विक्रेते आहेत, कलिंगडाचा त्यांचा स्टॉल आहे हा. तर काय सांगाल, कुणाला संधी देणार यंदा खासदार म्हणून? लंके म्हणून. लंके साहेब. लंके साहेब. हा, लंके. का बरं लंके साहेब? आमचे आवडते तेच राष्ट्रवादीचे, हा, त्याच्यामुळे त्यांना द्यायचं. राष्ट्रवादीचे आहेत म्हणून त्यांना द्यायचं का? बरं, ठीक आहे. वाडिया पार्क या ठिकाणाहून काही स्थानिक नागरिकांशी आपण संवाद साधतोय. काका, कुठले तुम्ही? मी मूळचा राहणार धुळ्याचा आहे बर आणि इथं सारसनगर मध्ये राहतोय. बर बर. हा, परंतु दुर्दैवानं नगर शहराचा विकास जो व्हायला पाहिजे तो होत नाहीये आणि पुढारी लोक आपसामध्येच एक श्रेय लाटण्यासाठी काम करतात. त्या कारणामुळे 10 वर्ष इथं रोड सुद्धा नीट होत नाहीये. आता फेज 2 च पाण्याची स्कीम चालू झाली आहे. हा, कनेक्शनचे 4,500 रुपये घेतात, धुळ्यामध्ये फक्त 1,500 रुपये घेतात. हा, आणि त्या फेज 2 ला पाणी सुद्धा नाहीये बर. तरी पैसे घेतात आणि तरी पैसे घेत आहेत. बर. हे सगळे प्रश्न तुमच्या मार्गी लावण्यासाठी तुम्ही खासदार म्हणून कुणाला पाठवणार संसदेत? सध्या तरी विचार आमचा विखे पाटलांना आहे. बर. त्यांच्यापर्यंत हे तुमच्या प्रश्नावली गेली का? प्रश्नावली म्हणजे इथं अरुण काका जगताप यांना भेटलो, बर. त्यांचा मुलगा आहे त्याला भेटलो. बर. हे इथं त्यांचं ऑफिस आहे हा, पुणे हॉस्पिटल मध्ये. ओके. हा, संग्राम जगताप. माणसं गोड आहेत, चांगले आहेत, परंतु कामाच्या नावानं बोंब आहे. बर. हा, तर अशा काही नगरकरांच्या तिखट प्रतिक्रिया पण पाहायला मिळत आहेत की माणसं चांगलीच गोड आहेत पण कामाच्या नावाने बोंब आहे. अशी आपण नागरिकांची संवाद MIDC मध्ये तीच परिस्थिती आहे. हा, सगळ्यांना खंडने पाहिजे. बर. हा, कारखाना आहे माझा तिथं. विकास नको, विकास नको, खंडणी पाहिजे. खंडणी हा, पाहिजे, विकास करा का नका करू. फुकटचा पैसा पाहिजे. फुकटचा पगार पाहिजे. त्यांचे 4-5 चमचे असतात, हा, त्यांना कामावर लावलं पाहिजे. हा, नाही तर मग कारखाना चालू देत नाही, कुलप लावावं लागतात. अशी तुमच्या व्यावसायिकांना दमदाटी होती. हा, तर अशा काही समस्या सांगितलेल्या आहेत या काकांनी आणि अजून आपण काही नागरिकांशी इथं संवाद साधणार आहोत. वाडिया पार्क येथून आपण आढावा घेतोय नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचा आणि इथं काही स्थानिक फळ विक्रेते आहेत. मावशी, काय सांगाल, आता लोकसभेला कोणाला संधी द्यायची, कोणाला मतदान करणार? आता कोणालाच मतदान नाही करायचं इथून पुढे. घर नाही, दार नाही, कसं मतदान करायचं? मतदानच करणार नाही? मतदानच नाही करायचं इथून पुढे. का बरं? आपली सोयच नाही कशाची, भाड्याने राहायचं आपल्याला, शेती नाही, घर नाही, दार नाही, मग कसं काय मतदान करायचं? आणि हाच व्यवसाय तुमचा आहे विक्री? 200 रुपये पडतो आपल्या याच्यात. होय. तर अशा व्यावसायिक अडचणीत घरदाराचा प्रश्न आहे आणि त्याच्यामुळे मतदानच करणार नाही असं मावशींनी रोखठोक सांगितलेलं आहे. अशा काही प्रतिक्रिया मिळतात नागरिकांकडून. तुम्ही कुठले काका? नगर. बरं, आता लोकसभेचं इलेक्शन सुरू झालेलं आहे. 13 मेला मतदान आहे, बरोबर आहे? बरोबर आहे. तर आता विखे पाटील आणि निलेश लंके दोन प्रमुख उमेदवार रणांगणात आहेत. तर तुम्ही कुणाला संधी द्याल? आम्ही मोदीकडे पाहून जो मोदीचा उमेदवार होईल त्याला संधी देऊ. आता मोदी साहेबांचा उमेदवार डॉक्टर सुजय विखे पाटील आहे, विखेलाच मतदान. त्यांना मतदान करणार. बरं. तर अशा काही संमिश्र प्रतिक्रिया मिळत आहेत. अशा अजून आपण नागरिकांशी संवाद साधून इथला नगरचा कौल जाणून घेतोय. नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतोय मी आणि वाडिया पार्क या ठिकाणाहून
काही इथं स्थानिक विक्रेते आहेत, कापड दुकानदार आहेत. बाबा काय सांगाल, कुठं राहिलाय तुम्ही? इथेच आहेत, आगरकर मळ्यात आहेत. कुठं? आगरकर मळा. आगरकर माळा. बर. तर आता लोकसभेला 2 उमेदवार आहेत, डॉक्टर सुजय विखे पाटील आणि निलेश लंके. तर कोणाला संधी देणार यंदा? ते विखे पाटीलच आपला. सुजय विखे पाटील. सुजय विखे पाटील. हा. बर. तुम्ही काय सांगाल, कुणाला संधी देणार? विखे विखे का बरं विखे? काम करतात ते. हो का? पहिल्यापासून आहे. पहिल्यापासून आहे ते. मग लंकेंना नाही संधी द्यायची? नाही देणार नाही. उड्डाण पूल केला त्यांनी. अजून काय काय केलं? काय बरीच लोकांचे काम करतात ते. चांगले माणूस आहे. साखर वाटली त्यांनी 4-4 किलो गोरगरिबांना सगळ्यांना जिल्ह्यामध्ये साखर वाटली. बर. त्यामुळे त्यांनाच मतदान आमचं होणार. राम मंदिराच्या वेळेस साखर वाटली. हा, राम मंदिरच्या टायमाला साखर वाटली त्यांनी. कुठं राहिले तुम्ही? खेडेगाव. कुठं? खेडेगाव. बर. तर आता सुजय विखे पाटील आणि निलेशजी लंके 2 प्रमुख उमेदवार आहेत. कुणाला संधी द्यायची? निलेश लंकेंना नेत्यांना संधी द्यायची. बरं, का बरं? द्यायची अशा आता नवीन थोडं वेगळं काहीतरी. सुजय विखे पाटील त्यांचं काम काय आवडलं नाही? काम आहे पण चला वेगळं काहीतरी असलं आलटपल झाल्यावर जरा होतं व्यवस्थित, जरा काम करतात. बदल पाहिजे तुम्हाला. बदल पाहिजे जरा. तर वाडिया पार्क मधून असं काही नागरिकांशी चर्चा करतोय. लोकसभेचा रणसंग्राम या सदरात आपण आता नगरमध्ये आहोत. नगर दक्षिणचं प्रचार तापलेला आहे आणि इथं सुजय विखे पाटील तसेच निलेशजी लंके असे 2 प्रमुख उमेदवार आहेत. तर आता इथले काही स्थानिक नागरिक आहेत. मी आनंदाम इथं आहे आणि काय सांगाल, आता प्रमुख लढत आहे 2 उमेदवारांमध्ये आणि कोणाची हवा आहे? कोण नगर दक्षिणचा खासदार होईल? आता काय माहितीये का, तसं काही सांगता येणार नाही. परंतु एकंदरीत पाहिलं तर सुजय दादा हे 200 तरी मतांनी निवडून येतील. म्हणजे 2 लाखांना. 2 लाख असा अंदाज आहे आपला. तुम्ही कुठल्या भागात राहताय? आम्ही नगर भागातच राहतो. नगर भागातली. दरेवाडीमध्ये. 2 लाखाच्या वर लीड येईल सुजय विखे पाटला. तुमचं काय मत आहे? हे म्हणतात की सुजय विखे पाटील लीड नाही सुजय विखेच्या. निलेश लंकेंना एवढं नाही इथं पाठबळाचं कसं त्यांना वेळ बी एवढा नाही भेटलेला. आणि दुसरी गोष्ट कसं ते पारनेर पर्यंतच मर्यादित राहिल्यामुळे त्याचं जरा थोडं पॉवर कमी. आणि 5 वर्षाची कारकीर्द चांगली आहे एकंदरीत का सुजय विखे पाटलांची? चांगली नगरकर समाधानी. तर अशा काही आपण प्रतिक्रिया घेतोय स्थानिक नागरिकांकडून की खासदारांचा कामाचा आढावा आणि कोण खासदार होईल हे आपण संध्या लाईव्हवर पाहतोय. नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचा आपण आढावा घेतोय आणि इथं मी आता अहिंसा चौकात आहे. तर अहिंसा चौकात इथं माझ्या समोर कुठले हो तुम्ही? सारसनगर. तर आता लोकसभा इलेक्शन सुरू झालेलं आहे. आता नगर दक्षिणचं पण मतदान आहे. तर तुम्ही 2 प्रमुख उमेदवार आहेत, तर कुणाला संधी देणार? सुजय विखे पाटील का निलेश लंके? निलेश लंके. बर. का बरं लंके साहेबांना? लंके साहेब आता सर्वसामान्यांमध्ये काही आम्हाला अनुभव आलेत. आता या चौकातच आम्ही असतो, इथं काम करतो ड्रायक्लिनच्या दुकानात इस्त्रीच्या. आमच्या आतापर्यंत काही यायचे ते मोठे, त्यांच्यापर्यंत जायची गरज बी नाही, त्यांचेच माणसं करून टाकतात काम. हो का? हो. आणि सुजय विखे पाटलांबद्दल काय त्यांचं नाही का अनुभव? त्यांचा अनुभव नाही घेतला बा अजून आम्ही. त्यांचं ऑफिस आहे इथं पलीकडे. आता ते नसतात तिथे कधी कधी. तर अशा नगर मधून काही प्रतिक्रिया घेतोय. अजून आपण काही स्थानिक नागरिकांशी चर्चा करणार आहोत. नगर दक्षिणचा आपण लोकसभा मतदारसंघाचा सर्वे घेतोय, ग्राउंड रियालिटी जाणून घेतोय आणि आता मी अहिंसा चौकात आहे नगर मधील. इथं काही माझ्यासमोर तरुण कार्यकर्ते आहेत. काय सांगाल तुम्ही, आता नगर दक्षिण मध्ये कुणाला खासदार करणार? आता नगर दक्षिणचं वातावरण पाहिलं ना साहेब, तसं सध्या सगळे तर निलेश लंके साहेबच. निलेश लंके साहेब म्हणजे तुतारी. बर. का बरं लंके साहेब? सुजय विखेंचं काय काम नाहीये का? नाही, 5 वर्ष ते आलेच नाही मतदारसंघात, आलेच नाही. कोविडचं काम साहेबांचं, लंके साहेबांचं खूप भारी. पवार साहेबांनी पण प्रशंसा केली होती. आणि अजून काय कुठले मुद्दे आहेत, काय कशामुळे तुम्ही लंके साहेबांना साथ देताय? सर्वसामान्यात सर्वांसोबत साहेब नाही का आपल्या घरातल्या सारखे वावरतात, सगळ्यांसोबत अवेलेबल असतात का? हो, सर्वांसाठी अवेलेबल असतात. तर अशा काही प्रतिक्रिया घेतोय आपण नगर दक्षिण मधून.
त्याच्यानंतर इथं अजून काही तरुण मित्र आहेत. तुम्ही काय सांगाल, कुणाला साथ देणार यंदा लोकसभेला खासदार म्हणून नगर दक्षिण मधून कुणाला पाठवणार? लंके साहेबांना पाठवणार साहेब. का बरं लंके साहेबच? त्यांचं काम आहे. कोविडच्या काळात त्यांनी शरदचंद्र पवार साहेबांच्या नावाने जे कोविड सेंटर चालू केलं, त्या कोविड सेंटरमध्ये साहेबांनी 30,000 रुग्णांना नाही का म्हणजे काम केलं. तिथं 30,000 रुग्णांना त्यांनी सेवा देण्याचं काम केलं आणि 100% ते रुग्ण साहेबांनी बरे केलेत. त्याबद्दल आणि साहेब आपले असं लहान असो किंवा थोर असो प्रत्येकासोबत मनमिळावू स्वभावानी चालत असतात. कुणी हाक देऊ दे साहेब त्या ठिकाणी उभा राहतात, त्यांचं काम करतात. म्हणजे दुसऱ्या कोणत्या प्रतिनिधीसारखं साहेबांचं नाही की करतो बघतो. साहेब लगेच ऑन द स्पॉट तिथं डिसिजन करत असतात. त्यामुळे साहेबांचं जे काम आहे ते अत्यंत अट्रॅक्टिव्ह आणि म्हणजे प्रतिसाद देणार आहे. त्यामुळे 100% या ठिकाणी बदल होणार आहे. सुजय विखेंचं काय एकंदरीत 5 वर्षाची कारकीर्द? साहेब सुजय विखे आमच्या नगर दक्षिणचे खासदार होते. ज्यावेळेस ते मतदान लागलं त्यावेळेस ते मतदान मागण्यासाठी या नगर दक्षिण मध्ये आले. त्यानंतर 4.5 वर्षानंतर आज या ठिकाणी ते उगम पावत आहेत. मतदारांना त्यांनी आज 4.5 वर्ष भूलथापा देऊन वेड्यात काढण्याचं काम केलं. याचं उत्तर आता ही नगर दक्षिणची जनता येणाऱ्या काळात या लोकसभेच्या मतदारसंघात आणि या मतदार रूपी त्यांना देईल. आमची एकच मागणी आहे, आयल्यानगरचं नाव ज्या ठिकाणी बदललं त्याच ठिकाणी आयल्यानगरचा खासदार सुद्धा ही नगर दक्षिणची जनता बदलल्याशिवाय राहणार नाही. एवढं मी तुम्हाला 100% सांगतो. तर या नगर दक्षिण मधून आपण अशा प्रतिक्रिया घेतोय आणि निलेश लंके यांचं वातावरण इथं तुतारीचं पोषक ठरतंय. अशा आपण काही सर्वसामान्य स्थानिक लोकांना विचारणार आहोत की अजून इथला नगर दक्षिणचा कल काय. संध्या लाईव्हसाठी प्रतिनिधी रोहित दळवी, अहिल्यानगर. महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.